नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री गुरु गोविंद सिंग यांच्याबद्दल। श्री गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे व अखेरचे गुरु होय। त्यांचा जन्म 1966 मध्ये बिहारमधील पटना येथे माता गुजरी व श्री गुरु तेग बहादूर यांच्या कुटुंबात झाला। श्री गुरु तेग बहादूर यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाव गोविंद राय असे ठेवण्यात आले। नंतर 1699 मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंग बनले। श्री गुरु गोविंद सिंग 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरुगादीवर विराजमान झाले। धर्म व समाजाच्या रक्षणासाठी गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली। खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद नष्ट करून समानता प्रस्थापित केली। शीख बांधवांमध्ये आत्मसन्मानाची भावना वाढीस लावली। आपल्या प्रभावी नेतृत्वाने त्यांनी शीख समाज सुसंघटित केला व शीखांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली। खंडेदा अमृत नावाचा एक शीख दीक्षा विधीही त्यांनी सुरू केला। या दीक्षेनंतर त्यांचे अनुयायी आपल्या नावापुढे सिंग ही उपाधी लावू लागले व पंचकार जसे की केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण धारण करू लागले। त्यांच्या अनुयायांना खालसा म्हणजेच अत्यंत शुद्ध म्हणून संबोधले जाते। शौर्य व राष्ट्रभक्ती या गुणांना त्यांनी आपल्या शिकवणुकीतून अग्रस्थान दिले। आपल्या अनुयायांना लष्करी शिक्षण देऊन त्यांची एक शिस्तबद्ध फौज त्यांनी तयार केली व औरंगजेबाच्या विरुद्ध अनेक लढायात विजय मिळवले। आपल्यानंतर शीखांचा पवित्र धर्मग्रंथ ग्रंथ साहिब यासच गुरुस्थानी मानावे असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला। गुरु गोविंद सिंग यांना 3 पत्नी होते, माता जितोजी, माता सुंदरीजी व माता साहिब कौरजी अशी त्यांची नावे होती। बाबा अजित सिंग, बाबा जुजार सिंह ही त्यांची मुले होती। यांना चमकौरच्या युद्धात शौर्य मरण प्राप्त झाले, तर बाबा जोरावर सिंग व फतेह सिंग या लहान मुलांना सरहदच्या नवाबाने जिवंत भिंतीत पुरले। केसगड, फतेहगड, लोहगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले यांनी युद्धात जिंकले होते। गुरुजी दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्यांचा सविस्तर अर्थही सांगत। तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनीसिंहजी हे लिहित असत। सलग 5 महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली। गोविंद सिंगनी विपुल ग्रंथ रचना केली व त्यांचे संस्कृत, फारसी, पंजाबी व वज्र भाषांवर चांगले प्रभुत्व होते। त्यांची ग्रंथरचना फारसी, पंजाबी, वज्र व हिंदी या 4ही भाषात आहे। त्यांची भाषाशैली ओजस्वी असून आपल्या काव्यात त्यांनी विविध छंदांचा उपयोग केला। दसम ग्रंथ या ग्रंथात गुरु गोविंद सिंगांच्या पंजाबी, हिंदी, फारसी रचना संकलित केलेल्या असून विद्यासागर, गोविंद गीता, चांदी दीवार हे त्यांचे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत। नांदेड येथे त्यांची समाधी श्री हुजूर अबचल नगर, सचखंड अकाल तख्त श्री गुरुद्वारा असून ते शीखांचे एक महत्त्वाचे धर्मक्षेत्र मानले जाते। गुरु गोविंद सिंगजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला। 1708 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे सचखंड मध्ये आपला देहत्याग केला।